जसं आपण ओल्या बोंबलाचं किमट बनवतो ना, त्याचप्रमाणे आज आपण सुक्या बोंबलाचं किमट बनवूया. ते पण फार झटपट होतं. आता बोंबील मी स्वच्छ 2-4 पाण्यात धुवून घेतले आणि त्याच्यात एकच वांगं होतं ते कापून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हे कांदा जो कापलेला आहे तो पण त्याच्यात टाकणार आहोत. कांदा टाकल्यानंतर आपण थोडंसं खोबऱ्याचं वाटण केलेलं, मिरची आणि लसूण आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं, ओलं खोबऱ्याचं, ते टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आणि लाल मसाला, आपला मालवणी मसाला आणि मिरची पावडर आणि थोडा धने जिरे पावडर, हे सगळं त्याच्यात टाकून घेऊया. आणि आपण वांगं टाकल्यामुळे, बटाटा टाकलेला नाही, आपण वांगं टाकलेलं आहे, तर वांगं टाकल्यामुळे त्याच्यामध्ये आपण आत्ताच चिंच टाकली तरी हरकत नाही. त्यामुळे आपण चिंचेचा कोळ पण टाकूया. 1 चम्मच कोळ टाकला आपण त्याच्यामध्ये. थोडंसं मीठ आहे, अर्धा चम्मच तो टाकलेला आहे. 1 चम्मच एवढं तेल टाकलेलं आहे आपण. आणि आता ह्याला हातानेच पहिला कालवून घेऊया. आपला मीठ मसाला सगळं व्यवस्थित त्याला लागून जाईल आणि याचं किमट पण छान होतं अगदी. थोडंसं पाणी आपण ह्यात टाकून घेऊया मसाल्यामध्ये, उरलेल्या मसाल्यामध्ये. आणि हे पाणी, तसं मसाल्याचं पाणी त्यात टाकूया. आता आपण सुक्या बोंबलाचं किमट गॅसवर ठेवून देऊया. आता त्यावर झाकण लावून ठेवून देऊया शिजेपर्यंत. उकळू लागला ना, त्यानंतर कढीपत्त्याच्या पानांना थोडंसं तोडायचं आणि मग टाकायचं. त्यामुळे त्याचा स्मेल छान येतो. थोडं अजून वांगं बाकी आहे, अजून 5 मिनिटांनी होऊन जाईल ते वांगं. आपले सुके बोंबील झालेले आहेत, त्यामुळे थोडीशी कोथिंबीर, आपले सुके बोंबील आणि वांग्याचं किमट झालेलं आहे.